हा व्हिडिओ टीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांसाठी बनवलेला आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अध्यापन प्रक्रिया हा घटक अभ्यासणार आहोत। आत्तापर्यंत अध्यापन प्रक्रियेवरती जे टीईटी परीक्षेत प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आज आपण आशयाचं व्यवस्थित असं विश्लेषण करणार आहोत। आता अध्यापन प्रक्रिया म्हटलं की अध्यापन प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या गोष्टी येणार आहेत? तर अध्यापन प्रक्रिया म्हणजे अध्यापनाची संकल्पना, व्याख्या, वैशिष्ट्ये, स्वरूप, त्याचबरोबर परिणामकारक अध्यापन होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, तसेच अध्यापन पद्धती ज्या तुम्ही बीएड आणि डीएडला विषयानुसार ज्या वेगवेगळ्या अध्यापन पद्धती शिकलेल्या आहात त्या अध्यापन पद्धती आणि त्याचबरोबर अध्यापनाची प्रतिमानं असा सर्व सारांश घेऊन हे आजचं आपण लेक्चर घेणार आहोत। तर आता सर्वात पहिले आपण बघूया अध्यापन म्हणजे काय। जसं बघा, आधुनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थी हा काय आहे? केंद्रबिंदू ठरवलेला आहे। त्याचबरोबर बघा, शिक्षण प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर काय गोष्टी दिसतात आपल्याला त्याच्यामध्ये? शिक्षणाची उद्दिष्ट, बरोबर, शिक्षणाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अभ्यासक्रम तयार केलेला असतो आणि शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची उद्दिष्ट अभ्यासक्रमाद्वारे पोहोचवणारा कोण असतो? तर शिक्षक असतो। आणि हे शिक्षकाचे अध्यापन असे विविध घटक शिक्षण प्रक्रियेमध्ये येतात, हे आपल्याला सर्वांना माहीत असेल। शिक्षण प्रक्रियेमध्ये अध्ययन करणारा विद्यार्थी आणि अध्यापन करणारा शिक्षक हे दोनही घटक महत्त्वाचे आहेत आणि हे अध्ययन आणि अध्यापन हे दोनही घटक एकमेकांवर काय आहेत? अवलंबून आहेत। तर अध्यापन या घटकाची व्याख्या बघूयात आपण। बघूयात पहिली व्याख्या आहे ती म्हणजे शाळेमध्ये, सर्वसाधारणपणे शाळेमध्ये एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला ज्ञान देण्याच्या प्रक्रियेला अध्यापन असं म्हणतात। बघा, पहिली व्याख्या सर्वांच्या लक्षात आली असेल। शाळेमध्ये एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला ज्ञान देण्याच्या प्रक्रियेला अध्यापन असं म्हणतात। तसंच बघा, शिक्षणात विद्यार्थी, शिक्षक, अभ्यास विषयक हे तीनही घटक केंद्रीभूत आहेत आणि या तीनही घटकांच्या वैशिष्ट्यपूर्ण अंतरक्रियेतून जी मालिका घडून येते त्या प्रक्रियेला अध्यापन प्रक्रिया असं म्हणतात। आता आपण बघूयात शेल्फर हे शिक्षण तज्ञ किंवा मानसशास्त्रज्ञ यांची व्याख्या काय आहे? शेल्फर, आता बघा, विद्यार्थ्याचे अध्ययन घडण्याच्या उद्देशाने अध्यापकाने केलेल्या कृती म्हणजे अध्यापन। अध्यापकाने केलेल्या कृती म्हणजे अध्यापन असं मत कोणाचं आहे? शेल्फर या मानसशास्त्रज्ञांचं आहे। आता पुढची व्याख्या बघूया, हफ आणि डंकन। हफ आणि डंकन यांची अध्यापनाविषयक व्याख्या काय आहे आपण बघूयात की अध्यापन या कृतीमध्ये खालील टप्पे येतात असं यांचं मत आहे। पहिला टप्पा आहे अभ्यासक्रम नियोजनाचा टप्पा, दुसरा शिकवण्याचा व सूचना देण्याचा टप्पा, तिसरा मूल्यमापनाचा टप्पा आणि चौथा मार्गदर्शनाचा टप्पा। म्हणजे अध्यापन ही एक कृती आहे आणि या कृतीमध्ये खालील 4 टप्पे येतात असं मत हफ आणि डंकन या दोन मानसशास्त्रज्ञांचे आहे। 2016 मध्ये प्रश्न पडलेला आहे या व्याख्येवरती, अभ्यासक्रम नियोजन, सूचना, कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षण तज्ञांनी मांडले? पहिला पर्याय आहे शेल्फर, दुसरा डंकन, तिसरा गेज आणि चौथा स्किनर। तर आता याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे डंकन, पर्याय क्रमांक 2। तर 2016ला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। आता त्याच्यानंतर बघूया आपण सर्व अशा एकंदरीत व्याख्या काय तयार होते बरं अध्यापनाविषयी। तर
अध्ययनकर्त्याच्या वर्तनात बदल घडवण्याच्या दृष्टीने अध्ययनकर्ता आणि अध्यापक यांच्यामध्ये घडून येणाऱ्या आंतरक्रियेला अध्यापन असं म्हणतात किंवा आंतरक्रिया प्रक्रियेला अध्यापन प्रक्रिया असं म्हणतात. आता बघा B.O. स्मिथ अजून काही त्या संदर्भ अध्यापनाबाबत अजून काही व्याख्या आहेत त्या आपण बघूयात. B.O. स्मिथ यांचं मत काय आहे? अध्ययन घडण्याच्या उद्देशाने केलेल्या कृती. अध्ययन घडण्याच्या उद्देशाने केलेल्या कृती म्हणजे अध्यापन. नंतर बघूया मर्सेल यांचं मत काय आहे? ज्यातून प्रभावी व परिणामकारक शिक्षण दिलं जातं म्हणजे ते म्हणजे परिणामकारक अध्यापन होय. नंतर बघूया प्रिसेंट या मानसशास्त्रज्ञांचं काय मत आहे? अध्ययन सुयोग्य सुकर सुलभ होण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया म्हणजेच अध्यापन होय. आणि नंतरची बघूया बर्टन या मानसशास्त्रज्ञांची व्याख्या बघा. आपण म्हणजेच काय? अध्ययनाला चेतना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणारी प्रक्रिया म्हणजेच काय? अध्यापन होय. तर अशा विविध व्याख्या अध्यापनाबाबत महत्त्वाच्या आहेत. 2013ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा. अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर प्रवर्तन, दुसरा पर्याय बक्षीस, तिसरा शिक्षा आणि चौथा साहित्य. तर सर्वात महत्त्वाचा जो आवश्यक घटक आहे अध्यापन अध्ययनांगी होण्यासाठी तर तो पर्याय क्रमांक 1 प्रवर्तन म्हणजे चांगले वर्तन. नंतर प्रश्न क्रमांक पुढचा 2013ला प्रश्न पडलेला आहे. यशस्वी अध्यापन म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 100% निकाल, 2 सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण होणं, 3 परिणामकारक अध्ययन आणि 4 विद्यार्थ्यांचे यश. या दिलेल्या 4 पर्यायापैकी यशस्वी अध्यापन म्हणजे सर्वात महत्त्वाचा जो योग्य असा पर्याय आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 3 परिणामकारक अध्ययन. यशस्वी अध्यापन तेव्हाच म्हटलं जातं जेव्हा अध्ययन परिणामकारक होतं, मुलांचं अध्ययन परिणामकारक होतं. परिणामकारक अध्ययन म्हणजेच काय? जी अध्यापन करण्यापूर्वी जी उद्दिष्ट आपण ठरवलेली आहेत ती उद्दिष्ट पूर्ण होणे म्हणजेच परिणामकारक अध्ययन. आणि 2013ला आणखीन एक प्रश्न पडलेला अध्यापनशास्त्र म्हणजे जे दिलेलं आहे आपल्याला अध्यापनशास्त्र म्हणजे काय? तर अध्यापनशास्त्र म्हणजे काय ह्याचे पर्याय खाली दिलेले आहेत. 1 पद्धती व प्रतिमानं, 2 तत्वे व नियम, 3 अध्यापन सूत्र आणि 4 वरील सर्व. तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. अध्यापनशास्त्र म्हणजे वरील सर्व. आता यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप. 2017ला अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर अध्यापन प्रक्रियेचं स्वरूप काय आहे हे आपण थोडक्यात बघूयात. की अध्यापनाचे स्वरूप अध्ययन हे अध्ययनाला गतिमान करण्याचे काम हे कोण करत असतं? तर अध्यापन करत असतं. अध्ययनाला गतिमान करण्याचं काम अध्यापन करत असतं. त्याचबरोबर अध्ययनास मदत करणारा घटक हा अध्यापन असतं. त्याचबरोबर बघा अध्यापनामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक आंतरक्रिया घडून येत असतात. जसं बघा शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया घडून येतात. आणि या आंतरक्रियेवरती विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व, शिक्षकाचं व्यक्तिमत्व, विद्यार्थ्याची कुवत, प्रेरणा या सर्व घटकांचा काय होत असतो? परिणाम होत असतो. आता बघा अध्ययन आणि अध्यापन हे दोनही घटक एकमेकास पूरक आहेत आणि तसेच ते कसे आहेत? परस्परावलंबी आहेत. अध्ययन आणि अध्यापन हे दोन घटक एकमेकांवरती अवलंबून आहेत, परस्परावलंबित आहेत. म्हणजेच अध्यापनामुळे काय होत असतं? अध्यापनातून विद्यार्थ्यांना अध्ययावत ज्ञान दिलं जातं, बरोबर. त्याचबरोबर विद्यार्थ्याला अनुकूल अशी योग्य दिशा दिली जाते. अध्यापनातून विद्यार्थ्यांना अध्ययनास अनुकूल आणि योग्य अशी दिशा दिली जाते. त्याचबरोबर परिणामकारक अध्यापन होण्यासाठी आता त्यातूनही आपलं अध्यापन कसं परिणामकारक होईल? तर परिणामकारक अध्यापन होण्यासाठी काय केलं जातं? आता परिणामकारक अध्यापन म्हणजे काय?
की जी उद्दिष्ट ठरवलेली आहेत ती उद्दिष्ट जर साध्य झाली, विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन केल्यानंतर जी उद्दिष्ट आपण ठरवलेली आहेत ती उद्दिष्ट जर साध्य झाली, म्हणजे अध्यापनातून आपण ज्ञान आणि कौशल्य विद्यार्थ्यांना संपादन करण्यास मदत करतो आणि ती उद्दिष्ट जर साध्य झाली तर अध्यापन परिणामकारक झालं असं म्हटलं जातं. आता परिणामकारक अध्यापनासाठी काय केलं पाहिजे? विविध अध्यापन पद्धतींचा वापर केला गेला पाहिजे. तसंच विविध तंत्र, विविध युक्त्या, विविध प्रयुक्त्यांचा वापर करून अध्यापन कसं परिणामकारक होईल याचा प्रयत्न अध्यापकाने केला पाहिजे. म्हणजेच अध्यापन जर परिणामकारक झालं तर विद्यार्थ्यांना विषयाचे संपूर्ण आकलन होणार आहे. त्याचबरोबर त्यांची धारणा, बघा आपण आकलन, अवधान, अवबोध, धारणा या गोष्टी शिकलेलो आहोत, तर धारणा त्यांची चांगली होणार आहे, विकसित होणार आहे. कौशल्य, जी कौशल्य आपण ठरवलेली आहेत ते कौशल्य विद्यार्थ्यांना आत्मसात होणार आहेत. आवडीनिवडी त्यांच्या विकसित होणार आहेत. चांगलं अध्यापन असेल तर विद्यार्थ्यांच्या आवडी तसेच समस्यांची विद्यार्थ्यांना जाणीव होणार आहे आणि तर्क अनुमानावरून विद्यार्थ्यांना समस्या निरसन करण्याचं कौशल्य आत्मसात होणार आहे. तर अध्यापनाचे हे स्वरूप आहे. आता अध्यापनाच्या स्वरूपावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. सगळे जे मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे तुमच्या लक्षात राहिले पाहिजे की अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया, अध्यापन प्रक्रियेचे साधारणतः स्वरूप काय असतं, परिणामकारक अध्यापन काय आहे, परिणामकारक अध्यापन करण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणते घटक वापरू शकतो, ह्या सर्व घटकांचा सर्वांगीण विचार होणं गरजेचं आहे. तर 2017ला यावरती प्रश्न पडलेला आहे. खालीलपैकी कोणती विधाने अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात? बघा प्रश्न अशा पद्धतीने विचारले जातात, विधानं दिली जातात आणि त्यातली योग्य अयोग्य विधानं तुम्हाला निवडायची असतात. खालीलपैकी कोणती विधाने अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात? पर्याय अ आहे अध्ययन गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत असते. अध्यापन हे दुसरा पर्याय ब, अध्यापन हे हेतुपूर्वक आयोजित केले असल्यामुळे ते मुद्दाम केलेले कृती असते. बरोबर आहे. क, अध्यापन ही शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय यांच्यात घडून येणारी प्रक्रिया आहे. बरोबर आहे. आणि ड, विविध अध्यापन कौशल्याचा, तंत्राचा, युक्त्यांचा, प्रयुक्त्यांचा वापर अध्यापनात होतो. असे अ, ब, क, ड पर्याय दिलेले आहेत आणि खाली उत्तरं दिलेले आहेत. 1 नंबरच्या ह्याच्यामध्ये अ, ब, क, 2 ब, क, ड, 3 क, अ, क, ड आणि 4 अ, ब, क, ड. तर या पर्यायामध्ये अ, ब, क, ड हे चारही पर्याय अध्यापन प्रक्रियेचे स्वरूपच स्पष्ट करतात. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा घटक बघणार आहोत ते म्हणजे कोणतं? अध्यापन ही कला आहे की शास्त्र आहे, असा प्रश्न प्रत्येक वेळी उद्भवला जातो. पण बघा, अध्यापन परिणामकारक होण्यासाठी या दोन्हींचा आपल्याला समन्वय साधावा लागतो. अध्यापन हे कलाही आहे आणि शास्त्र सुद्धा आहे. ही गोष्ट सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता बघूया आपण अध्यापनाची काही वैशिष्ट्ये आहेत. अध्यापनाची वैशिष्ट्य, तर याच्यावरती प्रश्न विचारले गेले नाहीत, पण याच्या अनुषंगाने वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. तर अध्यापनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत हे आपण थोडक्यात बघूया. अध्ययनाला प्रवृत्त करणारी, अध्यापन म्हणजे कसं आहे की ते अध्ययनाला प्रवृत्त करत असतं, अध्ययनाला प्रेरणा देत असतं, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत असतं, प्रेरणा देत असतं. मग ते बक्षीस रूपाने प्रेरणा देणं असेल किंवा शाबासकीच्या रूपाने प्रेरणा देणं असेल, तर अध्यापन हे काय करत असतं? परिणामकारक अध्यापन विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला प्रवृत्त करत असतं, प्रोत्साहित करत असतं. त्याचबरोबर बघूया, अध्यापन हे काय करत असतं? अध्ययनासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती करत असतं. म्हणजे काय की शाळेचं वर्ग स्वच्छ वर्गखोल्या असतील, सुयोग्य अशा सोयी सुविधा असतील, विद्यार्थ्यांचं आनंदी असं वातावरण असेल. त्याचबरोबर काय आहे, एक आनंददायी वातावरण निर्माण केले जातं. अध्यापनाद्वारे काय केलं जातं? एक आनंददायी अनुकूल असं वातावरणाची निर्मिती केली जाते. त्याचबरोबर बघूया, अध्यापक आणि विद्यार्थी दोन्ही बाजूने घडणारी प्रक्रिया आहे. अध्यापन हे काय आहे?
अध्यापक आणि विद्यार्थी या दोन्हीही बाजूने घडणारी ही प्रक्रिया आहे. कसं अध्यापक काय करत असतो, विद्यार्थ्यांना ज्ञान कौशल्य संपादन करण्यासाठी त्या पद्धतीने अध्यापन करत असतो आणि विद्यार्थी काय करत असतात, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग जर अध्यापनात असेल तर काय होत असतं, विद्यार्थ्यांचे वर्तनात योग्य आणि अपेक्षित असा वर्तन बदल घडून येतोच, पण त्यासाठी काय असायला हवं, विद्यार्थ्यांचा सुद्धा अध्यापनामध्ये अध्ययना या प्रक्रियेत सक्रिय सहभाग अध्यापकाने घेतला पाहिजे. त्याच्यानंतर बघा, अध्यापकास का विशिष्ट मानसशास्त्रीय तत्वांची माहिती असणं आवश्यक आहे. जसं बघा TET परीक्षेमध्ये मानसशास्त्र हा विषय का ठेवण्यात आलेला आहे, तर शिक्षक या पदावर जाण्यापूर्वी त्याला अध्ययनाचं मानसशास्त्र माहीत असायला पाहिजे, अध्यापनाचं मानसशास्त्र माहीत असायला पाहिजे. अध्ययन म्हणजे अध्ययन कसं घडतं, केव्हा घडतं, अध्ययनावर ते कोणते घटक परिणाम करत असतात, परिणामकारक अध्यापन होण्यासाठी कोणकोणत्या युक्त्या प्रयुक्त्या तत्व पद्धती शिक्षकाने वापरलेल्या पाहिजेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये होतो. त्यामुळं अध्यापकास मानसशास्त्रीय तत्वांची माहिती असणं गरजेचं आहे. आता बघूया, अध्यापक काय करत असतो, अध्यापक विद्यार्थ्यांना ज्ञान कौशल्य मूल्य संक्रमित करतो. अध्यापक काय करतो, अध्यापनातून अध्यापक ज्ञान म्हणजे त्या गोष्टींची माहिती होणं, कौशल्य म्हणजे स्किल, म्हणजे समजा असेल शिकवण्याचं एक स्किल BEdमधनं संक्रमित करतात प्राध्यापक. म्हणजेच ज्ञान कौशल्य आणि मूल्य म्हणजे शिक्षण देणं, म्हणजे फक्त ज्ञान देणं नाही तर मुलांवर योग्य संस्कार सुद्धा होणं गरजेचं आहे. म्हणजे समाजामध्ये आज आपण बघतो कित्येक प्रवृत्ती विकृती वाढत आहे. विकृती वाढायला काय, कुठेतरी संस्कारात आपण कमी पडतोय, मूल्य देण्यात कमी पडतोय. म्हणजे शाळा म्हणजे काय आहे, एक व्यक्तिमत्व घडवणारी अशी एक स्थान आहे की जिथं विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडवलं जातं. म्हणजेच काय होत असतं, ज्ञान कौशल्य आणि मूल्य संक्रमित करतो अध्यापक आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचं पूर्ण आयुष्य घडत असतं त्याच्यावरती. त्याच्यानंतर बघूया, अध्यापक काय करत असतात, अध्यापनानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करतात. म्हणजे अध्यापनापूर्वी जी उद्दिष्ट निश्चित केलेली आहेत ती उद्दिष्ट साध्य झाली की नाही, विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल झालेत की नाही, हे समजण्यासाठी अध्यापक काय करत असतो, मूल्यमापन करत असतो. त्याच्यानंतर अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप भिन्न. अध्ययन प्रक्रियाचे स्वरूप फक्त मुलांना भीती घालून त्यांच्याकडनं गोष्टी करून घेणं नाही, तर अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप कसं आहे, भिन्न आहे. अध्यापकाचं अध्यापनच एवढं परिणामकारक असायला पाहिजे की विद्यार्थी आपोआप त्याच्याकडे आकर्षित झाले पाहिजे, त्यांचं अवधान केंद्रित झालं पाहिजे आणि आनंददायी पद्धतीने विद्यार्थ्यांचं अध्ययन घडायला पाहिजे. हे सर्व काय आहेत, अध्यापनाची काय आहेत, वैशिष्ट्ये आहेत. आता त्याच्याच बरोबर आपण बघूया, अध्यापनातील काही प्रमुख कार्य आहेत. प्रभावी अध्यापनामध्ये काही प्रमुख कार्य असतात. अध्यापन म्हणजे सुद्धा एक काय आहे, कृती आहे आणि या कृतीमध्ये कोणकोणती प्रमुख कार्य येतात हे आपण बघूयात. तर पहिलं कार्य आहे नवीन ज्ञान देणे. जसं आता बघा काय होत असतं, आपण विद्यार्थ्यांना अध्यापन करतो म्हणजे काय करत असतो की विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देत असतो. त्यांचं वय त्यांची परिपक्वता जसजशी वाढत जाते त्या स्तरानुसार आपण त्यांना काय देत असतो, नवीन ज्ञान देत असतो. त्यांच्यात दुसरं आहे अध्यापनासाठी पोषक वातावरण निर्मिती करणे. अध्यापनातील प्रमुख कार्य काय आहे की पोषक वातावरणाची निर्मिती करणं. जसं आताच्या आधुनिक पद्धती काय म्हणते, आनंददायी शिक्षण मुलांना दिलं पाहिजे. जसं कुठंतरी आपण कोंडलेलं आहे मुलांना त्यांच्यावरती अध्यापन करत आहोत असं नाही, तर विद्यार्थ्यांना पोषक वातावरण निर्मिती असावी, आनंददायी शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना दिली गेली पाहिजे, हे प्रमुख कार्य आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणा देणे. प्रेरणा दिली गेली पाहिजे, विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी प्रेरणा दिली गेली पाहिजे. म्हणजे त्यासाठी कौतुक असेल, शाबासकी असेल, बक्षीस स्वरूपात त्यांना काय केलं पाहिजे, अध्यापकाने विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली गेली पाहिजे. त्याचबरोबर अभ्यासक्रम निश्चित करणं, म्हणजे जी उद्दिष्ट ठरवलेली आहेत प्रत्येक
ह्याच्यानुसार शिक्षणाची काही उद्दिष्ट ठरवलेली आहेत आणि त्या उद्दिष्टानुसार अभ्यासक्रम निश्चित केला गेला पाहिजे. अभ्यासक्रम म्हणजे काय? अभ्यासक्रम म्हणजे पूर्ण त्या विषयासंदर्भात असलेला पूर्ण असा एक साचा आणि पाठ्यक्रम म्हणजे काय? इयत्तेनुसार त्याची काय विभागणी. बरोबर. त्याच्यानंतर बघूया आपण 5 नंबर मूल्यमापन करणे आणि मार्गदर्शन करणे. बघा अध्यापनाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे की उद्दिष्ट निश्चित झाल्यानंतर अध्यापन करणं आणि अध्यापन झाल्यानंतर विद्यार्थ्यांची ती उद्दिष्ट किंवा वर्तनात बदल झालेला नाही का हे बघण्यासाठी मूल्यमापन करणं आणि मूल्यमापनानंतर त्या ठिकाणी काही उणिवा असतील तर विद्यार्थ्यांना काय करणं? मार्गदर्शन करणं. तर ही काय आहेत? अध्यापनातील काही प्रमुख कार्य आहेत का? अध्यापन प्रभावी होण्यासाठी काय केलं जातं? प्रभावी अध्यापन कधी आपल्या लक्षात येतं की अध्यापन प्रभावी आहे? जी उद्दिष्ट निश्चित केलेली आहेत ती उद्दिष्ट जर विद्यार्थ्यांमध्ये योग्य असं वर्तन बदल झाले तर अध्यापन प्रभावी झालं असं म्हणता येईल. तर हे प्रभावी अध्यापनाची काही तत्व आहेत. तर तत्वावरती सुद्धा 2019 आणि 2014ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा या घटकावरती 2014 आणि 2019ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता आपण बघूया प्रभावी अध्यापनाची प्रमुख तत्व काय आहेत. प्रभावी अध्यापनाची प्रमुख तत्व. तर सर्वात महत्त्वाचा, अध्यापकाने विद्यार्थी केंद्रबिंदू मानूनच अध्यापन केलं पाहिजे. हे पहिलं तत्व आहे. तत्व काय आहे? विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे आणि हे विचारात घेऊन अध्यापकाने काय केलं पाहिजे? अध्यापन केलं पाहिजे. मग विद्यार्थ्याचं वय आहे, त्याचं परिपक्वता आहे, आवड, अभिरुची या सर्व गोष्टीचा विचार करून अध्यापन केले पाहिजे. दुसरा आहे विद्यार्थी सक्रिय सहभाग. बघा अध्यापन हे फक्त एकांगी नसावं. कुठलं अध्ययन चांगलं होतं तर ज्या अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असतो ते अध्ययन विद्यार्थ्यांच्या चांगलं लक्षात राहतं. त्यामुळं दोन्ही ही प्रक्रिया कशी आहे? अध्ययन आणि अध्यापन ही दोन्ही बाजूने घडणारी प्रक्रिया आहे. त्यामुळं अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा अध्यापकाने जो आशय घटक ते शिकवत आहेत त्या घटकाचा विद्यार्थ्यांच्या जीवनानुभवाशी संबंध जोडणे गरजेचं आहे. जसं गणित हा विषय शिकवत असताना, बेरीज वजाबाकी शिकवत असताना त्यांना प्रत्यक्षात दैनंदिन जीवनात म्हणजे दुकानात गेल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही 10 रुपये दिल्यानंतर 5 रुपयाची साबण घेतली तर तुमच्याकडे किती शिल्लक राहिले अशी दैनंदिन उदाहरणं त्या ठिकाणी दिली गेली पाहिजेत. त्याच्यानंतर बघा विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाची, अध्यापन करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाची दखल घेणं गरजेचं आहे. मग पूर्वज्ञानामध्ये काही उणिवा असतील तर त्या उणिवा दूर करून नवीन ज्ञानाचा संबंध त्या ठिकाणी जोडला गेला पाहिजे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक अनुभूतीमध्ये बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक अशा तीनही अंगांचा समावेश होतो. जसं बघा उद्दिष्टांचं वर्गीकरणामध्ये आपण डॉक्टर ब्लूम यांची उद्दिष्टांचं वर्गीकरण पाहिलेलं आहे. तर शैक्षणिक अनुभूती बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक या तीनही अंगांचा समावेश होत असतो आणि ही तीनही अंगांचा अवलंब करून अध्यापन केलं गेलं पाहिजे. फक्त बोधात्मक पातळीवरती अध्यापन नसावं किंवा फक्त क्रियात्मक किंवा भावात्मक. तर या तीनही अंगांचा योग्य असा समन्वय साधून अध्यापन केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा अध्यापनामध्ये कसे असायला पाहिजे? रंजकता असायला पाहिजे. तर विद्यार्थ्यांचं अवधान अध्यापकाकडे खेचलं जाणार आहे आणि त्यांची अध्ययनातली रुची, अभिरुची वाढणार आहे. त्यामुळे अध्यापकाने अध्यापनात रंजकता आणली पाहिजे. त्याच्यानंतर बघा अध्यापनामध्ये योग्य त्या ठिकाणी शैक्षणिक साधनांचा सुद्धा वापर केला गेला पाहिजे. आधुनिक काळात कितीतरी शैक्षणिक साधनं आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत किंवा स्वतः शिक्षक विविध शैक्षणिक साधनं तयार करून त्या शैक्षणिक साधनांचा वापर अध्यापनात करत आहे. आता पुढचं बघूया आहे. त्याचबरोबर पुढचा आहे अध्यापन सूत्रांचा वापर. बघा अध्यापन सूत्रांचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांना त्या विषयाचं आकलन योग्य असं होणार आहे. जसं बघा ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, सोप्याकडून कठीणाकडे
अशा अध्यापन सूत्रांचा वापर अध्यापकाने अध्ययनात केला पाहिजे. तर या घटकावरती, या तत्वावरती 2014ला कसा प्रश्न विचारलेला आहे आपण ते बघूया. खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत? पर्याय क्रमांक अ सहनशीलता, ब व्यक्तिगत फरक, क लोकशाही प्रधानता आणि ड योजनाबद्धता. आता बघा, याचं परत मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेनेशन देते. अ म्हणजे सहनशीलता. शिक्षकांकडे सहनशीलता असणं, आपला अध्यापन उत्तम होण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्या समजण्यासाठी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहनशीलता असणं गरजेचं आहे. ब व्यक्तिगत फरक म्हणजे व्यक्तिभेद, प्रत्येक विद्यार्थी भिन्न आहे, हा फरक प्रत्येक शिक्षकाला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार अध्यापनाची पद्धतीचा वापर केला पाहिजे. लोकशाही प्रधानता, अध्यापनामध्ये लोकशाही प्रधानतेला सुद्धा महत्त्व दिलं गेलं पाहिजे. आणि योजनाबद्धता, अध्यापन करण्यापूर्वी त्याचं व्यवस्थित नियोजन करणं हे गरजेचं असतं. तर हे चारही तत्व काय आहेत? अध्यापनाची तत्व आहेत. परंतु खाली परत तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. एक आहे अ क ड, 2 आहे ब क ड, 3 आहे अ ब क आणि 4 आहे अ ब क ड. पण आपल्याला या ठिकाणी काय आहे? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे, अ ब क ड. आता पुढचा प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे 2019ला अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वांचा वापर करणे आवश्यक असते. खाली दिलेल्या तत्वांमध्ये कोणते तत्व योग्य नाही? प्रश्न कसा विचारलेला आहे? कोणते तत्व योग्य नाही म्हणजे अयोग्य तत्व आपल्याला शोधायचं आहे. एखादं तत्व अयोग्य आहे, बाकी सगळे योग्य आहेत. तत्व पर्याय क्रमांक 1 अध्यापनाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी असावा, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 प्रभावी अध्यापनात उद्दिष्ट अगोदर निश्चित करावीत, हाही पर्याय बरोबर आहे. नंबर 3 अध्यापनात योग्य अशा शैक्षणिक साधनांचा वापर करावा, हे पण बरोबर आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आपण बघूया. अध्यापन करताना घटकांचा जीवनाशी, जीवनातल्या अनुभवांशी संबंध जोडणे अनावश्यक ठरते. बघा, या ठिकाणी आपण कसं फसतो? अनावश्यक ऐवजी काहींना आवश्यक दिसत असेल, पण प्रश्न त्यासाठी नीट व्यवस्थित बघून वाचावा प्रश्न. मग त्या ठिकाणी काय आहे? संबंध जोडणं अनावश्यक ठरतं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय आहे? योग्य नाही. कारण आपण आत्ताच पाहिलं की अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या जीवनानुभवाशी संबंध जोडणं गरजेचं असतं. मित्रांनो, अध्यापनातला पुढचा घटक जो आपण महत्त्वाचा आहे तो म्हणजे अध्यापनाची सूत्रे. अध्यापनाची सूत्र जे आपण D.Ed आणि B.Edला आपल्या कशामध्ये पाहिलेली आहेत? तर आपल्या विषयामध्ये पाहिलेले आहे, विषयांतर्गत. तर त्याच्यामध्ये आपण काय पाहिलेले आहेत? अध्यापनाची सूत्र पाहिलेली आहेत. तर याच्यावरती 2013 आणि 2014ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हे प्रश्न उपयोजनात्मक तत्वावरती विचारलेले आहेत. तर आपण थोडक्यात सूत्र बघूयात की पहिलं सूत्र आहे अध्यापन करत असताना सोप्याकडून कठीणाकडे, या सूत्राचा वापर केला गेला पाहिजे. सोप्याकडून कठीणाकडे. बघा, आपल्या अभ्यासक्रमाची रचना सुद्धा अशाच पद्धतीने केलेली आहे. विषयानुसार अध्यापनाची रचना, जसं गणित विषय शिकत असताना पहिलीला अंक ओळख असते, नंतर काय होत असते? बेरजेची सुरुवात होत असते. मग पहिलीला 1 अंकी बेरीज दिली जाते मुलांना बेरीज करण्यासाठी, आणि त्याच्यानंतर दुसरीला 2 अंकी बेरीज दिली जाते. म्हणजेच कोणत्या अध्यापन सूत्राचा आपण वापर केला पाहिजे? तर अध्यापन करत असताना आपण सोप्याकडून कठीणाकडे या अध्यापन सूत्राचा वापर केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर बघूया ज्ञाताकडून अज्ञाताकडे. म्हणजेच काय? कुठलं सूत्र होतं हे? ज्ञाताकडून म्हणजे विद्यार्थ्यांना जे माहीत आहे ते आधी बघणं आणि त्याच्याकडून जे अज्ञात म्हणजे जे माहीत नाही त्या घटकाकडे विद्यार्थ्यांना नेणं. म्हणजेच बघा, ज्ञाताकडून म्हणजे पूर्वज्ञान. अध्यापन करत असताना अध्यापकाने प्रस्तावनेमध्ये काय केलं गेलं पाहिजे? त्या विद्यार्थ्यांना कितपत पूर्वज्ञान आहे, त्यांना पूर्वज्ञान त्या घटकाचं आहे का, ह्याचा अभ्यास आधी केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्या घटकाचा पुढील भाग जो अज्ञात आहे, जो मुलांना माहीत नाही,
तर त्याचं अध्यापन केलं गेलं पाहिजे. जसं मराठीचं व्याकरण तुम्ही शिकवत आहात, विद्यार्थ्यांना नाम ही संकल्पना माहीत आहे, पण सर्वनाम, विशेषणे ही संकल्पना माहीत नाही. तर आधी त्यांना नाम ही संकल्पना येते का हे बघायचं. ज्ञाताकडे म्हणजे त्यांना नाम ही संकल्पना येत आहे, मग ती येत असेल तर सर्वनाम, विशेषण या संकल्पनेकडे त्यांना न्यावे. त्याच्यानंतर बघूया मूर्ताकडून अमूर्ताकडे. मूर्ताकडून म्हणजे जे प्रत्यक्ष दिसतं, मूर्त म्हणजे आपल्या डोळ्याने प्रत्यक्षात ज्या गोष्टी दिसतात त्यांना काय म्हणतात, मूर्त गोष्टी. आणि अमूर्त गोष्टी म्हणजे ज्या आपल्या डोळ्याने दिसत नाहीत, सहजासहजी त्या दिसत नाहीत, त्यांना अमूर्त गोष्टी म्हणजे. मूर्ताकडून अमूर्ताकडे. जसं बघा संगणक हा आपण शिकवत असतो, संगणक सगळं आपल्याला दिसतोय समोर, CPU दिसते, कीबोर्ड दिसतो, माऊस दिसतो, पण अमूर्त संकल्पना त्यातली आहे सॉफ्टवेअर. तर ती सॉफ्टवेअर आपल्याला मुलांना शिकवण्यापूर्वी आधी मुलांना संगणक पूर्ण समजवला गेला पाहिजे, नंतर सॉफ्टवेअर शिकवलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर बघा शरीरामधला डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकवायची आहे, पचनक्रिया शिकवायची आहे. तर पूर्ण आधी शरीर मुलांना जे माहीत आहे, जे प्रत्यक्षात दिसत आहे, मूर्त आहे, असं शरीराची माहिती देऊन मग त्याच्या शरीरातल्या अमूर्त गोष्टी ज्या दिसत नाहीत ते म्हणजे पचनक्रिया हे मुलांना दाखवलं गेलं पाहिजे. ॲनिमेशननी आज दाखवू शकतो किंवा आकृतीद्वारे आपण दाखवू शकतो. त्याचबरोबर बघा शरीर आणि मन, अमूर्त संकल्पना मन, अशा पद्धतीने अध्यापकाने मूर्ताकडून अमूर्ताकडे अध्यापन आपले केले पाहिजे. त्यांच्यानंतर बघा 4 आहे विशिष्टाकडून सामान्याकडे. म्हणजेच काय, आधी विविध उदाहरणं मुलांसमोर ठेवणं. जसं गणितामध्ये एखादं शिकवत असताना काय केले जातात, वेगवेगळी उदाहरणं त्यांना सोडवून दिली जातात. आधी विविध उदाहरणं सोडवली जातात आणि मग त्या उदाहरणांवरून काय केला जातो, नियम किंवा तत्व मुलांना सांगितली जातात. म्हणजे आधी विविध उदाहरणं सोडून घेणं आणि नंतर नियमाकडे जाणं किंवा तत्वाकडे जाणं. त्याच्यानंतर बघा 5 नंबर आहे पूर्णाकडून भागाकडे. पूर्णाकडून भागाकडे. जसं बघा मानसशास्त्रात आपण पाहिलेलं आहे, समिष्टीवादी तत्व म्हणजे समग्र तत्व मानणारे आहेत, ज्याच्यामध्ये बघा मर्मदृष्टीमूलक आहे, कोहलर आहेत, सगळ्यांना आठवलं असेल. तर ते पूर्णाकडून भागाकडे ही कन्सेप्ट अवलंब करतात. म्हणजे कुठलीही गोष्ट मुलांना फक्त भाग दाखवून समजत नाही, तर पूर्णाकडून त्यांना भागाकडे नेणं. जसं फुलाचे भाग शिकवायचे तर आधी पूर्ण ते फूल दाखवलं गेलं पाहिजे. मग जास्वंदीचं फूल असेल, मग त्या जास्वंदाचा देठ आहे, पानं आहे, हा नंतरचा आहे. आधी मुलांना फूल दाखवलं गेलं पाहिजे, मग त्या फुलांचा देठ, त्याची पानं, त्याचे परागकण या गोष्टीचं ज्ञान अध्यापकाने विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा पृथक्करणातून संयोजनाकडे. पृथक्करण म्हणजे वेगळे करणे, सुटे करणे, म्हणजेच आशयाची लहान लहान भागात विभाजन करून विद्यार्थ्यांना ज्ञान देणं. आणि पृथक्करणानंतर कशाकडे जाणे, संयोजनाकडे जाणे. संयोजन म्हणजे समिष्टीवादी तत्व आपण जे शिकलेलो आहोत. समग्रतेने म्हणजेच जे सुटे लहान लहान भागात विभाजन केलेलं होतं त्या घटकांचं, त्या माहितीचं एकत्रीकरण करून काय करणं, एकत्रीकरण करून त्याचं ज्ञान विद्यार्थ्यांना देणं. म्हणजेच अध्यापनात पृथक्करणाकडून संयोजनाकडे गणितसारखा विषय शिकवताना विद्यार्थ्यांना समजावून सांगणे, या सूत्राचा वापर करणे. पुढचं सूत्र आहे अनुभवजन्य ज्ञानाकडून तर्कशुद्ध ज्ञानाकडे. म्हणजेच आपल्याला स्वतःची जीवनशैली समजली तर आपण इतर भागातल्या लोकांच्या जीवनशैल्या, त्यांचं आयुष्याबद्दल आपण अभ्यास करू शकू. तर अशा पद्धतीने अध्यापनाची विविध सूत्रे अध्यापन करत असताना जर वापरली तर मुलांना कुठल्याही आशयाचं आकलन सहज होणार आहे. 2013ला अध्यापन सूत्रांवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न आहे सजीवांची लक्षणे हा पाठ शिकविताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? पर्याय क्रमांक पहिला आहे मूर्ताकडून अमूर्ताकडे, 2 ज्ञाताकडून अज्ञाताकडे, 3 सुगमाकडून संकीर्णाकडे आणि 4 विशिष्टाकडून सामान्याकडे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे उत्तर बरोबर आहे. कारण
सजीव जे आसपास मुलांच्या आहेत त्या सजीवांची माहिती आधी शिक्षकांनी दिली, म्हणजे जे ज्ञात आहेत विद्यार्थ्यांना त्या ज्ञात सजीवांकडून जे अज्ञात आहेत म्हणजे जे पाठ शिकवणार आहेत तो पाठ शिकवण्यास सुरुवात केली, म्हणजेच अज्ञाताकडे गेले. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. त्यानंतर 2014ला सूत्रावरती प्रश्न विचारला गेला, खालीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावर आधारित आहेत? पहिला पर्याय अ, भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे, म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे, बरोबर आहे. ब, विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची चरित्र्य सांगणे, जे नेते माहीत आहेत त्यांची चरित्र सांगणं, बरोबर आहे. क, निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणे, म्हणजे निसर्ग चित्र शिकवताना त्यांना चित्र जे माहीत आहे ते दाखवणं, नंतर निसर्ग चित्र दाखवणं. आणि ड पर्याय आहे कवितेचे स्पष्टीकरण करणे. आता या चारही पर्यायावरती खाली परत पर्याय दिलेत. 1 अ ब क, 2 ब क, 3 अ क आणि 4 ब क ड. तर या प्रश्नाचं उत्तर अ ब क म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे. कारण अ ब आणि क मध्ये काय केलेलं आहे, मूर्त गोष्टीकडून अमूर्तकडे मुलांना नेलेलं आहे. पर्याय क्रमांक ड, कवितेचे स्पष्टीकरण करणं, हे या मूर्ताकडून अमूर्ताकडे या सूत्राशी संबंधित नाही. 2019ला अध्यापनावरतीच प्रश्न विचारलेला आहे बघा. मनावर दडपण येऊन त्याचा अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते, म्हणून शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाकून अध्यापन करावे, म्हणजे कोणती बाब टाळावी जेणेकरून विद्यार्थ्यांना तुमच्याबद्दल भीती वाटणार नाही, असा हा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 कठीण विषय सोपा करून सांगावा, हे टाळता येणार नाही. पर्याय क्रमांक 2 विद्यार्थ्यांना अपयश पचविण्यास शिकवावे, हेही पर्याय टाळता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात, हाही पर्याय आपल्याला टाळता येणार नाही. पर्याय क्रमांक 4 विद्यार्थ्यांशी जेवढ्यास तेवढे वागावे, तर हा जो पर्याय आहे तो टाळणं गरजेचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अध्यापन चांगले होण्याच्या दृष्टीने अध्यापकाने पुढीलपैकी कोणत्या क्षमता विकसित करून अध्यापन करावे, असा प्रश्न 2017ला विचारण्यात आलेला आहे. तर आता आपण बघूया. पर्याय क्रमांक अ, कृतीद्वारा विविध विषय हाताळणे, हा योग्य आहे. ब, केलेल्या अध्यापनाचे मूल्यमापन त्रयस्थपणे करणे. त्रयस्थ म्हणजे आपल्याच अध्यापनाचं मूल्यमापन स्वतः शिक्षकाने करणं, हेही बरोबर आहे. क, अध्ययनार्थीचे म्हणणे ऐकून घेणे, हेही बरोबर आहे. आणि ड, अध्ययनार्थी आणि पालक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे, हाही पर्याय बरोबर आहे. म्हणजेच बघा, प्रत्येक पर्याय झाल्यानंतर तो पर्याय योग्य की अयोग्य त्याच ठिकाणी ठरवलं तर तुम्हाला उत्तर चॉईस करायला वेळ जाणार नाही. तर आता परत खाली पर्याय दिलेत. 1 अ ब क, 2 अ क ड, 3 ब क ड आणि 4 अ ब क ड. तर या प्रश्नाचं उत्तर अ ब क ड पर्याय क्रमांक 4 आहे, कारण सर्वच पर्याय अध्यापन उत्तम होण्यासाठी योग्य आहेत. 2016ला असाच प्रश्न विचारण्यात आला होता अध्यापनावरती. खालीलपैकी कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे? म्हणजेच काय, शिक्षक प्रधान म्हणजे शिक्षक केंद्रीय अध्यापन पद्धती, जसं व्याख्यान पद्धती आहे तशा पद्धतीचे. ओके, तर आता पर्याय आपल्याला दिलेले आहेत. 1 शिंदे सरांनी चित्रपट वरदान की शाप या विषयावर चर्चा घ्यावयास लावली. आता इथं चर्चा पद्धती येते, बरोबर, म्हणजेच ही विद्यार्थ्यांचा चर्चेमध्ये सहभाग असतो. 2 गोगटेबाईंनी पर्यवेक्षित अध्ययनाचा तास शाळा सुटल्यावर घेतला. आता पर्यवेक्षित पद्धती सुद्धा तुम्हाला माहीत आहे, आपण अध्यापन पद्धतीमध्ये पाहिलेली आहे. अध्यापन पर्यवेक्षित म्हणजे शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली स्वयं अध्ययन करणं विद्यार्थ्यांनी, बरोबर. मग इथं सुद्धा विद्यार्थी सहभाग असतोच. 3 बघूया. शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले. बघा, शर्मा सरांनी भाषण दिलेलं आहे, म्हणजेच ही पद्धती कसली आहे, व्याख्यानासारखी, भाषणासारखी आहे. त्यामुळे ही शिक्षक केंद्रीय पद्धती आहे. यात फक्त शिक्षकच कार्यरत आणि विद्यार्थी फक्त ऐकण्याचं काम करतात, म्हणजे विद्यार्थ्याचा सहभाग यात नसतो. ही पद्धती शिक्षक केंद्रीय आहे. तरीही आपण बघूया. 4था पर्याय आहे
साबळेबाईंनी विद्यार्थ्यांना एक वैज्ञानिक समस्या सोडविण्यास दिली. म्हणजेच ही सुद्धा काय आहे, समस्या निराकरण पद्धती आहे. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे.